मी काय कुठं उभं राहणार नाही. मात्र जर आमचं मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित नाही केला, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी नाही केली, तर मी मात्र 100% मराठा समाजाला मैदानात उतरणार. माझा समाज मी सुद्धा मैदानात असणार आहे. त्यांना मी देणारं बनवल्याशिवाय शांत बसणार नाही. बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही चौथ्या टप्प्याच्या इलेक्शनला भरपूर जागेवर असं सभा घेण्यात आल्या किंवा गावोगावी खेड्यापाड्यात जाऊन तुम्ही समाज बांधवांना भेट दिल्या. नेमकं याच्या मागचं काय कारण होतं? कारण चर्चेला उदाहरण आलं आहे की तुम्ही पाडण्यासाठी ह्या सभा गावागावात जाऊन केलेल्या आहेत. नाही, बाकी सगळ्या महाराष्ट्रात हिंडले. मी काय म्हणलो त्यांना, तुम्ही कमी हिंडलात? माझी काय एवढं संताजी धनाजी सारखा पाण्यात कसं दिसायला लागलो मी? त्यांची जशी गोडी दिसत होती, मीच कसं काय सगळ्याला दिसतोय नेमकं? मी का सप्ते येतं हिंदू धर्माच्या वारकरी संप्रदायाचे मोठमोठाले सप्ते आहेत, त्यांचे आशीर्वाद घ्यायला जातोय, लग्नाला जातोय. आणि मी तिथंच नाही, सोलापूरलाही गेलो, कोल्हापूरलाही गेलो, सांगली साताऱ्यालाही गेलो, मी बेळगाव कर्नाटकला गेलो, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, जालना, संभाजीनगर, नाशिक, सगळ्याकडे जातोय मी. कुठं पण असं काहीच नाही आहे. काय त्याचं काय? मी काय कोणाला पाडा म्हणलो? मी काय कोणाला आणा म्हणलो? फक्त माझा समाज एक आहे. मला माझ्या समाजाचं दुःख जाणणं आहे, मी ते जाणतो. माझ्या समाजाला मी वाऱ्यावर नाही सोडू शकत, समाजही मला वाऱ्यावर सोडत नाही. त्यांच्यावर होणारा अन्याय वाचा फोडण्याचं काम एक मुलगा म्हणून मी करतो आहे. आत्तापर्यंत त्यांच्या दुःखात, त्यांच्या अन्यायात कोणी सामील झाला नव्हता. मी मात्र धोके पत्कारलेत, जीवनाचे पण आणि दैनंदिन जीवनाचे सुद्धा. वैयक्तिक माझ्या जीवाचा सुद्धा बाजी लावलेली मी. त्यामुळे मी माझं काम माझ्या समाजासाठी, त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ताकदीनं करतो. आणि माझा शब्द आहे मराठा समाजाला, जीव जरी गेला तरी मी हटत नाही. पण तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी मराठा समाज